मॅडमला त्याच्याबद्दल मनापासून इथे आभार मानते. सर्वच इथे या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित एमनीकर साहेब, तसेच श्रीकांत देसाई साहेब, देशमुख मॅडम, शरद सावंतजी, बाळासाहेब पवारजी, सर्वच आरोग्य विभागाचे कर्मचारी, सर्वच सरपंच आणि सरपंच प्रतिनिधी. पण सरपंच ताई जर इकडे आले असते तर सविस्तर माहिती महिलांसंदर्भात, महिलांच्या आरोग्य संदर्भात आम्हाला जास्तीत जास्त दिल्या गेली असते. आपण जर सगळे निकष पाहिले, माझं गाव आरोग्य संपन्न गावाचं क्रायटेरिया मला असं वाटतं ह्या अगोदर आम्ही 33% साठी भांडतो. त्यामुळे 50% ज्या ज्या महिलांना सरपंच म्हणून निवडलेले आहे प्रत्येक गावानी, त्यांची पुढच्या वेळेला अशा मीटिंगला उपस्थिती प्रार्थनीय आहे. हे मी परत एकदा बोलणार नाही. प्रतिनिधींनी सुद्धा यावं, पण मॅडम जर आले तर मला अजून आनंद होतो. आपण आज बघत आहोत माझं गाव आरोग्य संपन्न गाव. हे जे अभियान आपल्या राज्य सरकारने घेतलेले आहे ते 1 वर्षभराचं आहे. मुखेडला मी आता होते, तिथे सुद्धा साहेबांनी व्यवस्थित समजवलं. डॉक्टर साहेबांचे मी इथे मनापासून अभिनंदन सुद्धा करते. त्यांनी अतिशय सुंदर काम इकडे अर्धापूरला केलेलं आहे. तसंच तहसीलदार साहेबांचे सुद्धा अभिनंदन करते. तहसीलदार साहेबांचे आभार ह्या गोष्टीसाठी मानले पाहिजे की आपल्याला पीक विमा सारखे संदर्भ असतील किंवा कॉपी मुक्त हे सुद्धा राहिले. कॉपी मुक्त तालुका आपला सर्वात जास्त मतदारसंघात किंवा जिल्ह्यात जर असेल तर टॉप मधले आपले 2 असे तालुके आहेत. पहिलं प्रथम अर्धापूर तालुक्याला मिळालेला आहे. दुसरा क्रमांक मुखेड तालुक्याला मिळालेला आहे की जिथे आपले कलेक्टर साहेबांच्या सगळ्या डिरेक्शन्स खाली व्यवस्थित ही परीक्षा जी मागची झाली ती अतिशय सुंदर प्रकाराने कॉपी मुक्त झालेली आहे. त्यामुळे आपल्या दोन्ही तालुक्याला छान याचा लाभ मिळालेला आहे. तसंच हे सुद्धा मी असं मानते की हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे एक कॉम्पिटिशन सारखंच आहे. आपण आता पीपीटी मध्ये पाहिलं असेल, जिल्हा स्तरीवर पहिल्या क्रमांकाला 25 लक्ष रुपये मिळणार आहे, दुसऱ्या क्रमांकाला 20 लक्ष, तिसऱ्या क्रमांकाला 15 लक्ष. विभागीय स्तर असेल तर 1 कोटी, दुसऱ्या क्रमांकाला 75 लाख, तिसऱ्या क्रमांकाला 50 लाख आणि राज्यस्तरीय असेल तर 5 कोटी आहे, दुसऱ्या क्रमांकाला 3 कोटी आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला 2 कोटी इतकी निधी आरोग्य संदर्भात आपल्या ग्रामपंचायतला मिळणार आहे. माझी विनंती अशी सर्वांना आहे, जसं आपलं मतदारसंघ नेहमी नांदेड जिल्ह्यात टॉपवर असतं तसंच ह्या बाबीत सुद्धा आपण टॉपवर जर राहिलो आणि जर आपल्याला जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक म्हणजेच 25 लाख, 20 लाख किंवा 15 लाख आपल्याला जर बक्षीस भेटलं तर मी इकडे घोषणा करते माझ्यातर्फे किंवा खासदार साहेबांतर्फे त्या ग्रामपंचायतला सुद्धा तेवढीच निधी मी माझ्या फंडमधनं उपलब्ध करून दिला. हे जर आपण जे निकष आहेत सर व्यवस्थित पार पाडले. आता ह्यात असं आहे की तुम्हाला मेडिकल डिपार्टमेंट बरोबर दर महिन्याला एक आढावा बैठक घेणार. गावाची प्रगती काय, पुढच्या वर्षापर्यंत माझे ती सुंदर असले पाहिजे ह्याचं काळजी करून देणं. झाडे लावणे, आपल्याला आज माहिती आहे आज केवढं 43 डिग्री आहे, 45 व्हायला काय वेळ लागणार नाही. एवढ्या गरमीत आपण सर्व राहत आहोत. झाडं लावली की सावली भेटते, सावली राहिली की उन्हात राहायचं. सांगा मला, सावलीत राहिलेलं बरं ना? मग माझी अशी विनंती असेल आणि हे डॉक्टर साहेब आपल्याला विनंती असेल, जेव्हा कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावावर एक झाड तिकडे लावलं पाहिजे. आपण हा उपक्रम जर राबवला, आपल्या तालुक्याचं टेम्परेचर म्हणून आपल्या गावाला अजून सुंदर बनव, पोल्युशन फ्री आपण असं गाव करू शकतो. धूळ दिसते आपल्याला, झाडं जेवढी लावली तेवढी अशी सर्व सरपंचांना आणि प्रतिनिधींना विनंती आहे. वेस्ट सेग्रिगेशन, ओला कचरा आणि सुका कचरा, बरेच वेळेला जेव्हा मी गावाला येते बरेच वेळेला मला असं गावाच्या बाहेर कचराचा ढीग दिसलेला असतो. हे मला दुःख होतं असं बघून. ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी असं व्यवस्थित प्रकाराने तुम्ही एक मीटिंग कचरा, आता मुंबई सारख्या ठिकाणी आम्हाला राहावं लागतं अधिवेशनाच्या काळात,
जिथे आम्ही राहतो तिकडे जर ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेट करून दिलं नाही, वेगळं वेगळं करून दिलं नाही तर 50,000ची फाईन पडते. 50,000 एवढी फाईन पडते. हे कशासाठी मी आपल्याला सर्वांना सांगत आहे, जेवढा कचऱ्याचा ढीग तेवढा रोगाची शक्यता. मच्छर तिकडे होतात, तिकडे मास्क्या होतात. मास्क्या झाल्यानंतर गावाला काय होतो, अडचण होते, पाणी दूषित होतं. पाणी दूषित झालं की विविध रोग येतात. तुम्ही जॉन्डिस म्हणा, तुम्ही मलेरिया म्हणा, तुम्ही जे रोग म्हणाल ते म्हणा, पाणीतनं मग ते त्रास होतो. त्यामुळे माझी विनंती अशी असेल, आपल्या गावाला स्वच्छ ठेवा, स्वतःच्या घराला स्वच्छ ठेवा. जेवढं तुम्ही हायजेनिक राहणार, स्वच्छ राहणार, तेवढं तुमचं गाव सुंदर राहणार. ही विनंती माझी आहे. तसंच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक गावाला इकडे शौचालय मिळालेलं आहे. आपल्याला ओपन डेफिकेशन जे आपण बाहेर दिसतं आपल्याला, हे आज करायची काळाची गरज नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व गावांना वॉशरूम दिलेले. कालच आमची जिल्हा परिषद बरोबर मीटिंग झाली आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला. आरोग्याचे पण डिपार्टमेंट होते तिकडे, सीओ मॅडम पण होते. ह्या सगळ्या गोष्टी